एक मुलगा ऋषींचा अपमान आणि शिवीगाळ करत होता, पण ऋषी गप्प राहिले हे पाहून तो मुलगा अधिकच चिडला. जेव्हा दोन्ही लोक एकाच वेळी रागावतात, रागात बोलण्यावर नियंत्रण नसते. वादविवाद टाळण्यासाठी एखाद्याने शांत मन ठेवावे आणि इतरांच्या वाईट गोष्टींकडे लक्ष देऊ नये. वाद कसे टाळावेत हे एका लोककथेतून समजू शकते. जाणून घ्या ही कथा. जुन्या काळी एक मुलगा वारंवार इतरांना त्रास देत असे, शिवीगाळ करत असे. ही त्याची सवय झाली होती. हे करताना त्याला मजा आली. आजूबाजूचे सर्वजण त्याच्यामुळे दुःखी होते. जर त्या मुलाने इतरांचा अपमान केला तर लोक बदला घेतील आणि वाद घालतील. त्याच्यामुळे रोज मारामारी व्हायची. तेवढ्यात गावात एक साधू आले. संत फार विद्वान होते. तो गावाबाहेर एका छोट्या झोपडीत राहत होता. गावातील लोक त्यांच्याकडे प्रवचन ऐकण्यासाठी रोज येत होते. एके दिवशी तो मुलगाही साधूच्या झोपडीजवळ पोहोचला आणि साधूचा अपमान करू लागला. शिवीगाळ करून तो तेथून पळून गेला. साधूही रागावला आणि मारायला धावला तर मजा येईल असे त्याला वाटले. पण साधूने त्या मुलाकडे ढुंकूनही पाहिले नाही. ते लोकांना प्रवचन देत होते. तो मुलगा पुन्हा साधूकडे आला आणि जोरजोरात ओरडू लागला. गावातील लोकांना आश्चर्य वाटले. संत त्या मुलाला उत्तर देत नव्हते. तेव्हा गावातील माणसाने साधूला सांगितले की, गुरुजी, हा मुलगा खूप बदमाश आहे. तो अशा प्रकारे गावातील लोकांना त्रास देतो. संत म्हणाले की, भाऊ, तो माझ्याशी तशीच वागणूक देत आहे, पण त्याचे अपमानास्पद शब्द आणि शिवीगाळ मला मान्य नाही. या सर्व गोष्टी केवळ त्याच्या तोंडी आहे. त्याचे तोंड किती घाण आहे ते पहा. फक्त त्याचे शब्द आहेत. मुलगा संतांचे बोलणे ऐकत होता. त्याला समजले की जर संत या गोष्टी स्वीकारत नाहीत तर त्यांना राग येणार नाही. या गोष्टी फक्त माझ्याकडे आहे. मी किती घाणेरडा मुलगा आहे. त्याला त्याची चूक कळली. मुलाने साधूची माफी मागितली आणि गावक्यांसमोर संकल्प केला की यापुढे सर्वांसोबत प्रेमाने राहील. कधीही कोणाचा अपमान करणार नाही. संदर्भातून धडा. या घटनेचा धडा असा आहे की कोणी आपल्याला चुकीच्या गोष्टी सांगत असेल तर आपण ते स्वीकारू नये. जर आपण इतरांच्या वाईट गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर आपले मन शांत राहते आणि आपण वादविवाद टाळू शकतो.